गावातला भंडारा असला की आपले मित्र गद्दारी करतील नाही, तसं होऊ शकत नाही. सकाळी झोपेतून उठत नाही तर घरची शिव्या खा लागल्या. घरून अजून जास्त शिव्या भेटायच्या पहिले वावरात चालला आलो. वावरात कापूस छेचायला बाहेर होते तर मला इकडे ड्युटी दिली होती की हे कापसाचे गाठोळे घरी नेणं. मग काय रपारपणे 2 पहिले गाठोळे आणून ठेवले. त्याच्यानंतर मला एका दलिंदर मित्राचा फोन आला, लवकर चौट्यात ये. त्याला म्हटलं अरे सांगतो खरी काय झालं तर. ते नंतर सांगतो आणि तू पहिले पटापट लवकर चौट्यात ये. ती आल्यानंतर गडी आणि की आपण 3 वर्षा अगोदर जे 12वी कंप्लीट केली त्याचं बोर्ड सर्टिफिकेट आणायचंच राहिलं. मग काय ते आणण्यासाठी आम्ही 120 च्या स्पीडनं कॉलेजला आलो आणि जे काम होतं ते सर्वात पहिले करून घेतलं. कॉलेज होऊन 3 वर्ष झाले पण आता हे बोर्ड सर्टिफिकेट घरी घेऊन जातो आम्ही. ते सर्टिफिकेट घेऊन घरी आलो. गावात आल्यानंतर आपला माऊस भाऊ की चला आपल्या बाजूच्या गावात भंडारा आहे. भंडाऱ्याचा विषय असला की आपण कुठे पण चालला जातो. ते कसं आहे माहित आहे काय, जती फुकट तती तुमचा भाऊ प्रकट. भंडाऱ्यामध्ये येऊन माऊस भाऊने पहिले आपण वाळण करू. माऊस भावाच्या मतल्यावर पहिले एक पंगत वाळून घेतली, पण पाहतो तो काय त्याच पंक्तीत गळी बसेल होता. अबे हो काही वाटू दे ना थोडस. त्याच्यासाठीच म्हणतात एका दुश्मनावर भरोसा ठेवायचा पण आपल्या मित्रावर नाही. तसं झाल्यावर राग तर लय होता पण भूकही तेवढीच लागेल होती. मग काय रपारपणे पहिले जेवण करून घेतलं. जेवण झाल्यानंतर आपल्याला या गावातले पोट्टे भेटले. प्रेमाचे पोट्टे भेटले म्हटल्यावर तो तेल ब्लॉग मध्ये घ्यास लागते. कसं आहे तुमच्यासारख्या प्रेमाच्या माणसाच्या आहे ना आपण समोर जात आहे. आणि हा ज्यानं फॉलो करेल नसेल तो फॉलो करून घ्या बरं पटापट. चला मग भेटू आपण अशाच पुढच्या व्हिडिओ मध्ये.